भगवंत म्हणतात हे जे ज्ञानी कपटी लोक आहेत ना, यांना हे काम क्रोध फसवतात. वरून संन्यासी येतो, आतून रावण आहे. सीतेला कळालं नाही, रामाच्या सान्निध्यात राहणाऱ्या सीतेला कळालं नाही. हरामखोराच्या सान्निध्यात राहून आपल्याला संत कळतील का? कुठलं कर्म केलं आपण जीवनामध्ये? लाज वाटली पाहिजे अंतःकरणाला. आणि भगवंताचा शब्द सांगतो, मी फार सौजन्याने बोलतोय तुम्हाला. भगवंत म्हणतात त्या माणसाचा मी नायनाट करतो. गवतं कापतात तसं त्या माणसाला भगवंत म्हणतात मी कापून टाकतो, जर कर्म नाही केलं ना इथं बसून खाल्लं तर. उत्सी दे युरमे लोकान न कोर्यात कर्मचेदहम. आयतं खाणारी माणसं मला आवडत नाहीत. शंकर असं करता अशा उपहाण्या इमा प्रजा, ह्या सगळ्या लोकांना मी मारून टाकतो. म्हणून कर्म करणारा कसला सायास करू नका. तुमचं कर्म प्रामाणिकपणे पार करा, प्रामाणिकपणे पूर्ण करा. अंतःकरणात कपट ठेवून वागू नका. ते कपट म्हणजेच स्वार्थ. मदत करताना सुद्धा भविष्यात हा उपयोगाला येईल या भावनेने लोक एकमेकाला मदत करतात. चुकीची कल्पना आहे, भगवंताला मान्य नाही ते. आणि कर्म या सृष्टीचा प्राण आहे. कर्म आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. हातपाय चालतात, शरीर यात्रा अपिशते. कर्म करणं जर बंद केलं तर भगवंताला सगळ्यात जास्त राग नक आयतं खाणाऱ्याचा आहे. नीट ऐका बरं का. आणि आयते खाणारी माणसं आहेत ना, फक्त खातातच. कधी त्यांना लोकांमध्ये मान नसतो. अर्जुनाला जो कर्म करण्याचा उपदेश दिलेला आहे त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे, अर्जुना काय होईल सोडून दे. अर्जुनाला वाटतं भगवंतानी म्हणावं विजय हो, मी लगेच युद्ध करतो. भगवंत आश्वासन देत नाही कर्मामध्ये. भगवंत म्हणतात एक गॅरंटी देऊ शकतो, तू जर मेला तर स्वर्गात जाणं हे माझ्या हातात आहे. हे भगवंत बोलतो. हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम, जितवा वा जिंकलास राजाचं राज्यपद सत्ता तुला मिळेल, बाकी कर्म तुला करावंच लागेल. आणि लक्षात ठेव, जर कर्म नाही केलं ना, हे जे बाकीचे लोक आहेत शेजार पाजारचे, हे सगळे तुला नावं ठेवतील. कौरव नाव ठेवतील, म्हणती गेला रे गेला. अर्जुना, शत्रू जर पळून गेलेला शत्रू पाहिला ना, त्याला आत्मज्ञान मिळण्याचं समाधान मिळतं. कळतंय ना तुम्हाला? शत्रू जितका असंतुष्ट असेल तितकं क्षत्रियाला आनंद होणं हे क्षत्रियाच्या आनंदाचं वर्णन आहे. कारण की तुम्ही जितके सुखी असाल तितका शत्रू जळत असतो. तुम्ही संकटात सापडले, शत्रूला आनंद होतो. तुम्ही पळून चाललात, अर्जुना अवाच्य वादांश बहुन शब्दांचा प्रयोग लक्षात ठेवा. अवाच्य शिव्या देतील, अवाच्य बोलू नये त्या शब्दांचा प्रयोग करतील. वादांश बहुन वरिष्यंती तव निंदंतस्तव सामर्थ्यम, तुझ्या सामर्थ्याला शिव्या देतील. ततो दुःख तरन्नुकीम, याच्यापेक्षा मोठं दुःख काय? सगळ्यांनी हा अर्थ लक्षात ठेवावा. आपल्या सामर्थ्याची जर निंदा केली आणि जर सहन करत असेल ना, तो परमार्थाच्या लायकीचाच नाही. एखाद्याला अभंग विचारला आणि खाली मान घातली ना, माळ काढून टाकावी त्यांनी. कशा करता भाकरी तोडल्या ज्ञानोबारांच्या नावाने? कशाला तुकोबारांचं नाव बुडवलं? काही संसार कमी पडला होता का? गाव कमी पडलं होतं? अरे सगळा त्याग करून आलो आणि उत्तर देता येत नाही आयुष्यामध्ये. एक अभंग आपल्याला नीट सोडवता येत नाही, ह्याच्यापेक्षा पाप नाही जीवनामध्ये. आणि मी तर तुम्हाला असं म्हणेल, कर्म न करता जर आपण अशाच रीतीने जगलो ना, जेवढं खाल्लंय तेवढं माणसाला फेडावं लागेल. ही जी मधुकरी आळंदीतली, हिच्यामध्ये फार तत्वज्ञान लपलेले आहेत महाराज. मधुकरी या शब्दाचा अर्थ असा आहे की घरात पैसे नाहीत म्हणून मधुकरी मागितले जाय असं नाहीत. पैशाशिवाय तुम्ही मोठे होऊ शकता, ही मधुकरी शिकवते आपल्याला. जे समाधान करोडपतींना मिळत नाहीत
मधुकरी मागून ज्ञानेश्वरी वाचून मिळवतो आम्ही. आमच्या चेहऱ्यावर पाहून करोडपती जळतात. हे मधुकरीचं सामर्थ्य आहे. भीक नाहीये ती, परमार्थ करण्याचा तो मार्ग आहे. आणि हे सगळं करून जर ज्ञानाने एखाद्याने आपल्याला हरवलं, आपल्यासारखं पाप नाही जीवनामध्ये. काय केलं आपण? ज्ञानोबराचं नाव काढू शकलो नाही आपण, तुकोबाराचं नाव मोठं करू शकलो नाही. कशा करता आपण आळंदीला आलो? कुठलं कर्म केलं आपण जीवनामध्ये? लाज वाटली पाहिजे अंतःकरणाला. आणि भगवंताचा शब्द सांगतो, मी फार सौजन्याने बोलतोय तुम्हाला. भगवंत म्हणतात त्या माणसाचा मी नायनाट करतो. कोत्सी दे युरमे लोकान, उत्सादन. गवत कापतो ना, त्याला उत्सादन म्हणतात. उत्सी दे युरमे लोकान न कुर्यात कर्मचेदम. मी भगवंत म्हणतो, गवत कापतात तसं त्या माणसाला भगवंत म्हणतात मी कापून टाकतो, जर कर्म नाही केलं, नाही तर बसून खाल्लं तर. उत्सी दे युरमे लोकान न कुर्यात कर्मचेदहम. आयतं खाणारी माणसं मला आवडत नाहीत. संकरस्य करता अस्या उपहण्या इमा प्रजा. ह्या सगळ्या लोकांना मी मारून टाकतो. म्हणून कर्म करणाऱ्याच्या हातात लक्ष्मी असते. लक्ष्मी म्हणजे यश, लक्ष्मी म्हणजे भगवंताची पत्नी. हे मनमानवी जीवन आहेत, हे स्वीकारणे आहेत. पुरुषार्थ करण्याकरता आपण परमार्थामध्ये आलेलो आहोत, पळून आलेलो नाही आपण. पळून चाललेला अर्जुनाला जो परत करतो तो भगवान श्रीकृष्ण असतो. पळून जाणं नाहीत, घाबरून होणार काय? दुसरा जन्म. या जन्मात नाही, दुसरा जन्म. भगवंत तयार आहे ना. घेईन मी जन्म याजसाठी देवा. हे ज्ञानी लोक आहेत नाही, मोक्ष मोक्ष सांगतात. हे वारकरी संप्रदायाला मान्य नाही बरं. मोक्ष मिळायला पाहिजे. कुणापासून मोक्ष मिळवायचा? मला अजूनपर्यंत अर्थच कळला नाही. कुणापासून मोक्ष मिळवायचा? कोण आपल्या मागे लागले म्हणून मोक्ष कळायचं? आपलं अज्ञान आहे, ईश्वराला समर्पित आहे. म्हणून अभिमान ज्ञानेश्वर एक एक टप्पी इतकी सुंदर आहेत ना. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तुम्ही ठेवा, आमच्यातर्फे तो देवा तुला दान. कुणाला पाहिजे मोक्ष? गर्भवासाला घाबरणारी माणसं आहेत का आम्ही? का जन्माला हे कोणी वारकरी संप्रदाय तत्वज्ञान सुरू केलं हे मला अजून कळालं नाही बरं का. हे माऊलीच्या विरोधातच बोलतात. माऊली पाहिजेत, देवाचं प्रेम पाहिजेत, हे ज्ञानोबारांचं तत्वज्ञान आहेत. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. भिकेमध्ये वाटतो. माऊलीचं वर्णन करत असताना एक शब्द फार गोड आलेला आहे. जयाने घातली, पाठ आहे ना सगळ्यांच्या, जयाने घातली मुक्तीची गवादी, म्हणजे अन्नक्षेत्र. गवादी शब्दाचा अर्थ काय? आळंदीमध्ये मुक्ती ही अन्नक्षेत्रात मिळणारी भीक आहे. हे तुकोबाराय म्हणतायत. जयाने घातली मुक्तीची, मुक्तीचं अन्नक्षेत्र काढले ज्ञानोबारायांनी. ज्ञानेश्वरीमध्ये 1000 ठिकाणी सांगितले की मुक्ती कशी मिळते म्हणून. मुक्ती म्हणजे परमार्थ नव्हे, माऊली म्हणजे परमार्थ आहे. माऊलीचं प्रेम म्हणजे परमार्थ आहे. आणि आई बापाला जर प्रसन्न करायचं असेल, शब्द नीट ऐका, योग्य कर्म करा, आईबाप खुश होतात. नियमाने वागा, योग्य कर्म करा. योग्य कर्म केलं ना, आईबाबाचे डोळे भरून येतात. काय माझा पोरगा आहे, कुलदीपक आहे, योग्य कर्म केलेलं आहे. योग्य अंतःकरण भरून येतं त्या माणसाचं. शिवाजी महाराजांच्या आईचं अंतःकरण किती भरून येत असेल, कल्पना करा. नाही काय हिरा जन्माला आला, हे स्वाभिमान आहेत महाराज. आईला आनंद होतो, वडिलाला आनंद होतो. आज मी उलट बोलत नाही. देशाचा पैसा, देशाची नीती, देशाचं सगळं बुडवणाऱ्याला काय वाटत असेल देवाला, कशा करता मी यांना जन्माला घातले. उत्सी दे युरमे लोकात. आणि कर्म जर योग्य केलं नाही, भगवंताला सगळ्यात जास्त राग येतो. सगळ्यात जास्त कर्म न करणाऱ्याचा. आणि अयोग्य कर्म करणाऱ्याच्या माणसाच्या मध्येच 1000 प्रकारची विघ्न टाकतो देव. ते विघ्न म्हणजे 3ऱ्या अध्यायातला प्रश्न आहे. अधकेन प्रयुक्तो यम पापम चरती पुरुष.
विघ्न म्हणजे प्रश्न आहेत. योग्य कर्म करण्याच्या पुढे काहीच येत नाहीत. समर्पण भावनेने कर्म करा, काहीच येत नाही. वारकरी बर्बादच होत नाही, ऋषी बर्बाद होतो. लोकांच्याच पुढे काही अप्सरा जाते काय? तुकोबराकडे गेलेली नव्हती काय? आणि परस्त्रीचा शब्द काय तुकोबरांचा? रुखुमाई समान. फार अवघड शब्द. नातं लावणं फार सोपं असतं. नातं कोणतं लावतात? तुकोबर आहे. रुखुमाई समान म्हणून अभंग आहेत, म्हणून योग्यता आहेत, म्हणून भगवंताचा प्रसाद आहे. कुठंच शिक्षण नाही आहेत, कुठलाच ग्रंथाचा अभ्यास नाही आहेत. अंतःकरणातून देव बोलतो तुकोबरांचे. अभंग निर्माण होतात. आणि रामेश्वर भट्टासारख्याने जळावं त्या अभंगाकडे पाहून हे जीवन धन्य आहे. लक्षात ठेवा. आपले शब्द पाहून विद्वानाला हेवा वाटावा असा अभ्यास असावा, असं जीवन असावं. अरे माणसाला वाईट वाटेल, पण ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलाय तिला तर बरं वाटेल, त्या माऊलीला बरं वाटेल. आणि ती माऊली आपलं कल्याण करणार आहेत, माणसं काय करणार आहेत? माणसाचा काय अधिकार आहे? म्हणून चांगलं कर्म असो अयोग्य कर्म असो, तो सगळा भार ज्ञानोबावर सोडवायचा आणि योग्य कर्म करायचं. आणि कर्म करत असताना जर कपटीपणा असेल, माझा शब्द नीट ऐका, कपटीपणा म्हणजे फळाची इच्छा. मी आज पंगत दिली, लोकांनी माझं नाव काढावं. मी आज चांगलं कीर्तन केलं, लोकांनी माझ्या पाया पडावं. मी आज चांगलं विश्लेषण केलं, लोकांनी मला संत मानावं. ह्या सगळ्या कपटी भावना आहेत आणि हे भगवंताला आवडत नाही. म्हणून शब्दांचे प्रयोगच असेत ज्ञानोबांचा. तरी हे देवा ऐसे कैसे. मूर्ख माणसं मोठेच होत नाहीत, घासरायचा काय प्रश्न? हा प्रश्न काही लहान माणसाविषयी नाही. मोठे माणसं आपण होऊन पडलेले असतात. मेलेल्या मांजराच्या पाठीमागे मांजर लागत नाही. मांजराला वाटतं ते माझे गिराईकच आहेत, पळते कोण ते बघू द्या. आता के न प्रयुक्तोयम, प्रयुक्तोयम. आणि इतक्या गोड ओव्यात, अप्रतिम आहे पृथ्वीवरच्या ओव्या. भगवंत म्हणतात हे जे ज्ञानी कपटी लोक आहेत ना, यांना हे काम क्रोध फसवतात. इतका सुंदर विषय आहे, मन प्रसन्न होईल तुमचं ऐकल्यानंतर. हे जे कामी क्रोधी लोक आहेत ना, सिद्धांताच्या आड लपणारे, शब्द लक्षात आला? सिद्धांताच्या आड लपणारे, ते लपणारे ज्याच्यामुळे लपतात ना, लपवणारेच काम क्रोध असतात. लपलेलं पण कळत नाहीत. आपल्या ग्रामीण भागामध्ये म्हैस जर दूध देत नसेल, गाय जर दूध देत नसेल, तर जे वासरू असतं ना, त्याचा आतला भाग काढला जातो आणि त्याच्यामध्ये भूस भरलं जातं. ज्ञानोबांचे शब्द इतके सुंदर आहेत, काय सांगावं, जीव द्यावा वाटतोय अशा शब्दावर. वासरू वरून वासरूच आहे, ते दूध काढण्यासाठी माणसाने त्याच्यामध्ये भुसा भरलेला आहे. ज्ञानोबांचे ओव्या पहा कशा आहेत. जेने म्हणजे काम क्रोधाने, जेने सत्याचा भोकसा काढिला. वरची कातडी सत्याची आहे, वर सत्य आहे, सत्याचा आत्मा नाहीये, मृत सत्य आहे, जिवंत सत्य नाहीये. जेने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला. तृणकुटा भूस, तो दंभ रूढविला जगी. काय ज्ञानोबांच्या ओव्या आहेत महाराज. दंभ, दंभ म्हणजे मी संत आहे, मी विद्वान आहे, मी साक्षात्कारी आहेत, मी अमुक आहेत. ते अवतार संतच असतो ना, हे गवत वाढलेलंच असतं ना सगळं. रावण ज्यावेळेस आला होता, मी वाल्मिकी रामायण सांगतोय बरं का तुम्हाला. ह्या आपल्या लोकांना हे सुद्धा माहित नाही, मूळ वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा नाहीये. आपण मरेपर्यंत मूळ वाल्मिकी रामायण वाचत नाही, हे आपलं पापच म्हणायचं.
कोणाच्या डोक्यात ही लक्ष्मण रेषा आली कुणाला माहिती. मूळ वाल्मिकाने लक्ष्मण रेषा लिहिलेली नाही, टाकलेली नाही. रामचंद्र प्रभू जातात हरणाच्या मागे आणि संन्याशाच्या वेशेमध्ये रावण येतो. ही ओवी समजायला बरं पडेल तुम्हाला. आणि सीता जेव्हा पाहते की संन्याशी आलेला आहेत, बसायला पाठ टाकते, वाल्मिक ऋषी म्हणतायत. आणि घरातले जे कंदमूळ आहेत ते तिला रावणाला खायला देते. संन्याशी दंभ काय असतो ज्ञानोबाराय म्हणतात. वरचा जो अवतार आहे ना, तुमच्यासाठी सांगतो, मी रावणाकडे नाही बोलत, अशा बरेच आळंदीमध्ये रावण आहेत. वरून संन्यासी येतो, आतून रावण आहे. सीतेला कळालं नाही, रामाच्या सान्निध्यात राहणाऱ्या सीतेला कळालं नाही. हरामखोराच्या सान्निध्यात राहून आपल्याला संत कळतील का? शक्य? कारण की तो संन्यासी दिसतो, जेने सत्याचा फक्त भोगसा काढीला आहेत, वरतीच आहे. असत्य तृणकटाबळ. आणि तो दंभ, दंभ म्हणजे जे नाही ते दाखवणं, त्याचं नाव दंभ आहे. विद्वान नाहीयेत पण गंभीर असतो, बोलत नाही असं ताट. न बोलल्यामुळं कळतच नाही विद्वान आहे का नाही. काय आमच्या बरोबर एक जाडजूड पोरगा होता तब्येतीने, तालमीतला. आई बापाची इच्छा होती, 4-5 पोरं आहेत, एक पोरग आपलं आळंदीला पाठवावं. ते पैलवान, गुडघ्यात मेंदू, अभ्यासाचं काही नाव नाही, पण आमच्या बरोबर असायचं. आणि चमत्कार असा होता, अभ्यास करून आमची हाडाची काढं झालीत आणि सगळे गाव तिच्या पाया पडायचं, ज्याला हरिपाठ नीट येत नव्हतं. का? महाराज दिसायला दंभ. एका गावात सप्त्याला गेलो होतो आम्ही, वस्तीवर जेवण, जेवणाला वेळ, खेडेगावातलं सगळं प्रपंच. बोलवलं तर खरं, पण आता नाही वेळेवर झालं स्वयंपाक. मग काय करा, भजन. हे भजन आणि प्रवचन कीर्तन एवढं झाले ना महाराज, आता काय सांगायचे तुम्हाला, हे फॅशन झाल्यासारखी झाली. 10वा प्रवचन ज्ञानेश्वरीचं, कावळ्यानी बंद पाडायचं. काय त्या परमार्थाला किंमत आहे महाराज? कावळा, ज्ञानेश्वरी बंद. त्यालाही वाटतं बरं झालं लवकर शिवला, कारण की पुढे येतच नव्हतं. आणि भूक लागलेली पोटात, 2-4 मुलं भजन करत होते. हा पैलवान होता, याला जास्त लागले होते, जरा लांब जाऊन बसला होता, राग आलेला होता याला. जेवायला बोलवलं, जेवण नाही, टेन्शन मध्येच चेहरा फिरा असा ताणलेला. आणि भूक लागल्यामुळे पोरं त्या वस्तीवर कसे गात होते, 7 स्वर एकदाच. काही राग नाही, काही नाही, काही नाही. एक मुसलमान तिथून चाललेला होता, तो गायक होता. आणि हे पोरं कसे आरडत होते. काहीचा गळा असतो, काहीचं नरडं असतं. त्यांनी पाहिले चुकीचे गातात. या मुसलमानाला राग आला, ते आलं त्या भजनामध्ये. मी बसलेलो होतो. काय चाललंय म्हणे, कुणी शिकवलं असलं गाणं? सगळे राग एकत्र, सगळे स्वर एकत्र, काही पद्धत आहे गायची वगैरे? कोण आहे तुमचा गुरु? ते 4-5 पोरं नवीन होते आणि मी त्या शेजारी बसलो होतो. म्हटलं तो बसलाय आमचा गुरु, ज्याला गाण्यातलं अक्षर सुद्धा कळत नव्हतं, स्वर सुद्धा नीट म्हणता येत नव्हतं, सर म्हणायचा तो. म्हणून तो बसलाय आमचा गुरु. हा गेला. महाराज आपकी शिष्य? त्याने माझ्याकडे बघितलं, असा हात केला, त्या लक्षात आलं काहीतरी चुकलंय. हा हमारे शिष्य, बोलो. हे काय गातात म्हणे? बच्चे गाते. तुम गाते हो क्या? म्हणे हा हम अच्छा गाते, गाओ. इतका चांगला गायक होता, मला अजून हसू येतं. इतका चांगला गायक होता, अशा ताना मारल्या त्यांनी. याला भूक लागल्यामुळे याला काही समजत नव्हत्या.
जेवढ्या ताना मारायचा तेवढा हा टेन्शन मध्ये. त्याला वाटायचं आपलं गाणं ह्याला का पटत नाही, ताना मारल्यात सगळं केलं याला ती सगळं झालं. त्याला राग आला त्या मुसलमानाला. तो म्हणला महाराज हमने तो गाया अभी, आपको तो पसंद नहीं आया. नहीं आया आप गाओ. पागल है क्या, ये रस्ते पे गाने वाला हो गया. तुम गा सकते हो रस्ते पे, हम गए. नाही महाराज मग मला बोलवलं त्यांनी. पुण्याला कार्यक्रम होतात, पत्ता दे, फोन नंबर घे, सांग त्याला जेव्हा होईल तेव्हा बोलू. अजूनपर्यंत काही बोलवलं नाही महाराज.